विद्यार्थ्यांना लहान वयातच योगाची गोडी लागावी आणि त्यातून ते शारीरिकदृष्ट्या सुदृढ व बौद्धिकदृष्ट्या उन्नत व्हावे या उद्देशाने डीईएस माध्यमिक शाळेत गेल्या 2 वर्षापासून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. यावेळेस क्रीडा क्षेत्रात काही अनोखे करण्याच्या उद्देशाने डीईएस माध्यमिक शाळेत 18 जानेवारी 2025 रोजी 1200 विद्यार्थी व पालक प्राचीन ते आधुनिक काळापर्यंतच्या विविध योगांचे प्रात्यक्षिक दाखवून एक विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहेत, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना धनवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या विश्वविक्रमासंदर्भात सविस्तर माहिती देताना मुख्याध्यापिका धनावडे बोलत होत्या. या पत्रकार परिषदेला सिमरन गुजर, प्रोजेक्ट मॅनेजर ग्रेसी डिसूजा, क्रीडा शिक्षिका योगिनी कानडे आणि योग उपक्रमाचे सल्लागार डॉक्टर मिलिंद संपगावकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना धनावडे आणि उपस्थित शिक्षकांनी सांगितलं की या योगा विश्वविक्रमात विद्यार्थी काल योग, सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार, ट्रायबल योगा, ॲनिमल योगा, बर्ड पोजेस, दंड योग, पार्टनर योगा, रिव्होल्युशनरी पोजेस, ताली योग, रिदमिक योगा, इक्विपमेंट योगा, थेरा बँड योग, ब्रिक्स योग, चेअर योगा, मेडिसिनल बॉल योगा, योगा फॉर स्पोर्ट्स, डान्स योगा, पेट्रायट्रिक मंडल योगा, ॲक्वा योगा, स्पिरिच्युअल योगा आणि पॉवर योगा सादर करणार आहेत. या कार्यक्रमात पालकांच्या ढोल ताशा पथकाचे संचलन पालकांद्वारे सादर होईल. शंखनाद करून कार्यक्रमाची सुरुवात होईल व त्यानंतर सरस्वती पूजन झाल्यानंतर विद्यार्थी विविध योगासने सादर करतील. करोना काळानंतर विद्यार्थ्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे आम्ही योगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि बौद्धिकदृष्ट्या तल्लख बनवण्यासाठी 2 वर्षापूर्वी योगा क्लासची सुरुवात केली. यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. हा विश्वविक्रमाचा उपक्रम त्याचीच एक प्रचिती आहे. या माध्यमातून आमचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिकपटू देखील घडवण्याचा मानस आहे. डॉक्टर मिलिंद संपगावकर यांनी सांगितलं की 150 मिनिटांमध्ये विद्यार्थी 30 ॲक्टिव्हिटी सादर करणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी जोरदार तयारी केली आहे. शाळेने पालकांना देखील यामध्ये सामावून घेतल्यामुळे त्यांचा खूपच सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांवर झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्याकडे जो इव्हेंट आहे त्याच्यामध्ये 1200 मुलं 1ली ते 4थी ह्या वर्गाची, त्याचप्रमाणे आपले 60 पालक आहेत, जे ढोल ताशाचं पथक आहे, 70 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्याच्यामध्ये आहेत. असं अख्खा इव्हेंट म्हणून 1350 टोटल आपले लोक त्याच्यामध्ये अटेम्प्ट करणार आहे वर्ल्ड रेकॉर्डसाठी. त्यासाठी मी आमच्या मुलांना आणि शिक्षकांना आणि पालकांना शुभेच्छा देऊ इच्छिते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीएस प्रायमरी विभागातील क्रीडा शिक्षिका आम्ही 18 जानेवारी 2025 रोजी मॅट टू माइंड हा प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत. या ठिकाणी आमच्या डीएस प्रायमरी विभागातील 1200 विद्यार्थी एकत्रित येऊन योगावर कार्यक्रम सादर करणार आहोत. यामध्ये एंटरटेनमेंट, म्युझिक, योगा याचं कॉम्बिनेशन असणार आहे. गेले 2 वर्ष जे शाळेमध्ये आम्ही ॲक्टिव्हिटी चालू केलेली आहे त्या सगळ्याचा विचार करून यावर्षी वेगळं काय करून दाखवता येईल क्रीडा क्षेत्रात, यासाठी हे उचललेलं पाऊल आहे आमच्याकडून. क्रीडा क्षेत्रामध्ये योगा हा विषय घेऊन पुरातन काळापासून ते आधुनिक योगापर्यंत आपण कशा पद्धतीने योगाचा अभ्यास करून प्रेझेंट करू शकतो हा विचार मनात आणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, सुदृढतेसाठी आणि शक्तिशाली भारत घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हे प्रयत्न आमचे अखंड चालू राहणार आहेत. या ठिकाणी आम्ही कुठेही थांबणार नाही आहोत. आम्हाला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत असताना या ज्ञान मंदिरामध्ये आम्हाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हा त्रिवेणी संगम एकत्रित येऊन आम्हाला पुढे जाऊन काम करायचं आहे आणि यासाठी आम्ही आमचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. सो हे आमचं पहिलं पाऊल आहे जे आम्ही या ठिकाणी उचललेलं आहे.